Good morning student. Today we learn about types of the set. Types of set. There are 5 types. The first, single tone set. Single tone set. आज आपण संचयाचे जे प्रकार बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला आहे सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट म्हणजे एक घटकी संच. In this set there is only one element. In this set there is only one element. If for example A is the set of even prime numbers. A is the set of even prime number. Even prime number there is only 2. बघा याच्यामध्ये एकच घटक आला म्हणून याला म्हटलं गेलेलं आहे सिंगल टोन सेट. इन दिस सेट देर इज द सेट कंसिस्टिंग ओनली वन एलिमेंट, देन दिस कॉल्ड सिंगल टोन सेट. द सेकंड इज एम्प्टी सेट और नल सेट. रिक्त संच मीन्स त्याच्यामध्ये कोणताही घटक नाही. देर इज no one elements in this set, then this set is called empty set. About belongs to their property. Belongs to their property. There is no one elements in this set, then the set is called empty set. For example, B x is a natural number between 2 and 3. म्हणजे 2 आणि 3च्या मधला नैसर्गिक नंबर आपल्याला लिहायचा आहे, तो शक्य नाही, तो काय राहील मग एम्प्टी. द एम्प्टी सेट विल बी रिटन लाइक दिस और दिस सिंबल इज कॉल्ड 5. दिस सिंबल इज कॉल्ड 5. परत एकदा सांगते, टाइप्स ऑफ सेट मधला पहिला प्रकार आहे सिंगल टोन सेट म्हणजे एक घटकी सेट ज्याच्यामध्ये एकच घटक असतो व एकच एलिमेंट असतो. द सेट बिलोंग्स कंसिस्टिंग वन एलिमेंट, देन दिस सेट इज कॉल्ड सिंगल टोन सेट. फॉर एक्झाम्पल A is the set of even prime numbers. This the element is only 2. Second आहे empty set or null set. In this set there is no one elements in this set. म्हणजे ह्या सेट नुसार ह्या सेट मध्ये कोणताही घटक नसतो तेव्हा त्याला नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणतात. and this can be written as like this or like this. x is the natural numbers between 2 and 3. 2 आणि 3 मधला एक नैसर्गिक नंबर लिहायचा आहे, तो आपला कसा आहे रिक्त नल. ओके. द थर्ड टाइप इज फाइनाइट सेट. The third type is finite set. In this set we count their elements. This set consists of countable elements. म्हणजे याच्यामध्ये जे घटक असतात ते आपण काउंट करू शकतो किंवा त्याला कुठेतरी लिमिट असतं तेव्हा त्याला म्हटलं जातं फायनाइट शांत सेट. काय म्हटलं जातं? शांत संच, फायनाइट सेट. फॉर एक्झाम्पल सी P is a number from 1 to 22 divisible by 4. म्हणजे P असा नंबर आहे का तो 1 to 22 मध्ये डिव्हिजिबल बाय 4 आहे, 4 ने भाग जाणारा. तो कोणते आहेत तसे? 4, 8, 12, 16, 20. पुढचा येईल का? नाही, कारण काय आहे कंडिशन 1 to 22. म्हणजे हा आपण लिहू शकलो. याच्या पुढे आपण हा लिहिणार नाही कारण इथे कंडिशन अप्लाय झालेली आहे. म्हणजे हा सेट जो आहे तो काउंटेबल आहे, लिमिटेड आहे, म्हणून याला म्हटलं गेलेलं आहे फायनाइट सेट. पुढचा जो प्रकार आहे तो आहे इन्फायनाइट सेट. याच्या अपोजिट द सेट विच इज नॉट काउंटेबल, विच इज अनकाउंटेबल, अनलिमिटेड. म्हणजे जो सेट अमर्याद आहे, जो आपल्याला मोजता येत नाही, त्याला इन्फायनाइट सेट, अनंत संच असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल
the set of natural numbers 1, 2, 3, so on. It is not countable. It is not countable. Then this is called infinite set. Okay. The fifth is equal set. The fifth is equal set. Equal set, that means if there is one set A and there is another set B. If the elements are set A is in also B and the elements in B it is also in A, म्हणजे A मधले घटक हे B मध्ये असतील आणि B मधले सर्व घटक A मध्ये जर असतील, then the two sets are equal set, and that is denoted by like this: A is equal to B. A equal to B. पुन्हा एकदा सांगते, A मध्ये जर असलेले घटक B मध्ये असतील आणि B मध्ये असलेले सर्व घटक A मध्ये असतील तर ते दोन इक्वल सेट असतात, समान संच असतात. ओके. फॉर एक्झाम्पल याचा आपण एक्झाम्पल बघूया. A is equal to X is a letter of word listen. हा सेट आपण कसं लिहिणार? A is equal to L I S T E N, correct? And B, Y is a letter of the word silent. Word of silent. याचा आपण कसा लिहिणार? S I L E N T. If you see these two set A and B, the order is not important. The order is not important. म्हणजे L इथे हा I इथे, याचा I इकडे, म्हणजे हा जो क्रम आहे तो महत्वाचा नाही, परंतु त्याच्यामध्ये असलेले एलिमेंट्स इन सेट हॅव एलिमेंट L, देर इज L, I, S, S, T, T, E and N. Therefore, these two sets are equal sets. Okay, these two sets are equal sets. So the types of sets are 5. First, single tone set. Second, empty set or null set. Third, finite set. Fourth, infinite set. And fifth, equal set. Okay. For this, after this, we can solve 1.2, practice set 1.2. First example, decide which of the following are equal sets and which are not justified. I again repeat, decide which of the following are equal set and which are not justified. म्हणजे खालीलपैकी कोणते सेट हे समान आहेत किंवा नाहीत याचं सहकारण द्या. The first, A is equal to X, 3x minus 1 is equal to 2. B, X is a natural number but X is neither prime nor composite. And C, X belongs to N, X less than 2. Now, we want to decide which sets are equal or not. First, A is the X, 3x minus 1 is equal to 2. We can solve this. 3x minus 1 is equal to 2. 3x, 2 minus 1 tikade gela, plus 1. 3x is equal to 3, x is equal to 1. The set A is 1. Okay. B, X is a natural number but X is neither prime nor composite. म्हणजे तो मुळे नाही आणि संयुक्त नाही असा एकमेव अंक आहे 1. करेक्ट. And third, C, X belongs to N म्हणजे नैसर्गिक नंबर आहे बट दोनापेक्षा लहान. दोनापेक्षा लहान कोणता नैसर्गिक नंबर आहे? 1. If you see A, B, C,
there we can write this A equal to B equal to C. म्हणजेच काय A B C हे काय आहे इक्वल सेट आहे बिकॉज ऑफ दिस एक्सप्लेनेशन. बिकॉज ऑफ दिस एक्सप्लेनेशन. सेकंड, डिसाइड वेदर सेट A and B are equal set or not. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. हे तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला समजलं असेल, तर आपण सेकंड एक्झाम्पल कडे बोलूया. डिसाइड वेदर सेट A and B are equal set. A is equal to even prime numbers. B x 7x minus 1 is equal to 13. आता हे आपल्याला इक्वल आहे किंवा नाही हे दाखवायचे आहे. हे आपल्याला इक्वल आहे किंवा नाही दाखवायचे. आता A इवन प्राइम नंबर आहे ओनली 2. इवन म्हणजे सम प्राइम नंबर आहे आपला 2. सेकंड B आहे x 7x minus 1 is equal to 13. We can calculate this equation. 7x minus 1 is equal to 13. 7x is equal to 13. हा -1 तिकडे गेला +1. 7x is equal to 14. X is equal to 2. Therefore B also having element 2. Therefore from this and from this we can say that A equal to B. From this we can write A is equal to B. काय केलं आपण इवन प्राइम नंबर कोणता आहे 2 आणि B चं जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येतं त्याचं 2. A आणि B मधले घटक काय आहे सारखे, म्हणून A आणि B हे काय झाले इक्वल सेट झाले. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट वाय. पुढचा जो क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी म्हणजे खालीलपैकी कोणते संच हे रिक्त संच आहे आणि का. तर बघा पहिला आहे A is a natural numbers smaller than 0. आता 0 पेक्षा स्मॉलर नंबर आहेत. 0 पेक्षा स्मॉलर नंबर कोणते आहे ऑल निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 all these negative numbers are smaller than 0. But there is one more condition, these are natural. Is this natural number? No, these are no natural number. Therefore this set will be empty. This set will be empty. Or we can write like this. Okay, the second example is B is equal to x square is equal to 0. 0 square is 0. Therefore B having element 0. 0 have value. Therefore this is not null set. This is not null set. This is null but this is not. A मध्ये काय सांगितले त्यांनी 0 पेक्षा छोटा नैसर्गिक अंक, 0 पेक्षा छोटा नैसर्गिक अंक नाही म्हणून तो काय झाला रिक्त संच झाला, नल संच झाला. परंतु B हा 0चा वर्ग आहे. 0चा वर्ग 0 असतो. 0 हा एक व्हॅल्यू आहे, त्याला किंमत आहे, म्हणून हा नल सेट नाही. पुढचा आहे राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. लास्ट क्वेश्चन आपण हा घेऊया. म्हणजे आता खालील सेट पैकी कोणते शांत आहे किंवा कोणते अनंत आहे हे आता आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यामधलं पहिलं आहे A is equal to x less than 10. X is a natural number. म्हणजे तुम्ही इझिली सांगू शकता का x हा नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक नंबर आहे का जो कसा आहे 10 पेक्षा लहान आहे. 10 पेक्षा लहान असणारे नॅचरल नंबर कोणते 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 10 येणार नाही कारण 10 पेक्षा लहान आहे. हा सेट कसा आहे आपल्याला मोजता आला, लिहिता आला, लिमिटेड आहे, काउंटेबल आहे, म्हणून A is finite set. A is finite set. सेकंड आहे B y
y less than -1, y is an integer. इंटिजर म्हणजे काय? इंटिजर म्हटलं का तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे आपली नंबर लाईन. नंबर लाईन तुम्हाला माहित आहे, तुम्ही 8वी ला शिकला असाल. इथे असतो हियर 0 1 2 3 so on. Here -1 -2 -3 so on. Y is an integer, but y is less than -1. Y is less than -1. Therefore, B written as like this: dash dash -4 -3 -2 1. We can't write. Therefore, this is finite. No, this is not finite. Therefore, B is infinite set. B is infinite set. अंडरस्टँड? म्हणजे काय विचारले त्यांनी का हा पूर्णांक पाहिजे, परंतु कसा? -1 पेक्षा मोठी, -1 पेक्षा छोटे, -1 पेक्षा आपल्याला छोटे पाहिजे. -1 पेक्षा छोटे कोणते आहे? -2 -3 -4. हे काय झाले? -1 पेक्षा छोटे असले, हे कुठेच काउंटेबल नाही, हे बरीच मोठी रेंज आहे यांची, म्हणून हा काय झाला? इन्फिनाइट सेट झाला. ओके, अजून त्याच्यात बरेचसे एक्झाम्पल आहे, ते तुम्ही सोडू शकता. थँक्यू.